नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. गोकुळमध्ये अजून फार पाणी चढणार आहे आणि फार पाणी उतरणारही आहे, असं का म्हणाले मंत्री हसन मुश्रीफ. अजून निवडणूक लागलेलीच आहे कुठे. गोकुळमध्ये अजून फार पाणी चढणार आहे आणि फार पाणी उतरणारही आहे, असे स्पष्ट मत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी अनौपचारिक बोलताना केलं आहे. गोकुळमध्ये विजय आमचाच आहे असं वक्तव्य आमदार शिवाजी पाटील यांनी केलं आहे. यावर मंत्री मुश्रीफ यांनी हे मत व्यक्त केलं. गोकुळची निवडणूक महायुती म्हणून लढणार असल्याची पुनरुक्ती त्यांनी केली. बिनविरोधची चर्चा आज घडीला तरी झालेली नाही. पक्की यादी तयार होताच या प्रक्रियेला गती येईल आणि मुख्यमंत्री सांगतात त्याप्रमाणे पॅनेल होईल आणि वर चष्मा कोणाचा राहणार हे तुम्हाला माहीतच आहे, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केलं. ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने 5 मे रोजी या निवडणुका 90 दिवसांच्या आत म्हणजे 3 ऑगस्टपर्यंत घेण्याचे आदेश दिलेले आहेत. 90 दिवस झाल्यानंतर योग्य कारणांसह काही थोडी मुदत वाढवून घ्यायची असेल तर ती घ्यावी लागेल. नाहीतर या निवडणुका 3 ऑगस्टपर्यंत न झाल्यास याचिकाकर्त्या संस्थेने 91व्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानाची याचिका दाखल करण्याचाही इशारा दिला आहे. आमदार शिवाजी पाटील यांच्या विरोधात बोलताना ते म्हणाले, ते सांगत असलेला हेरे सरंजामचा प्रश्न तत्कालीन आमदार स्वर्गीय नरसिंहराव पाटील यांनीच मिटवलेला होता. दौलत देसाई हे जिल्हाधिकारी होते, तेही त्या चंदगड तालुक्यातीलच होते. तालुक्यातील 9 प्रांताधिकाऱ्यांना कामाला लावून त्यांनी हे 7 बारे लिहिले होते. आमच्या हस्ते 7 बारा उतार्यांची वितरणाचेही काम झालं होतं.